ताईंना, दादांना, काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं केळवण आहे, तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा। चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज दिवसभर भरपूर सारे कामं असणार आहे, कारण की सर्वात आधी आपल्याला स्वयंपाकही करायचा आहे। तर झटपट असा स्वयंपाकही आपण बनवून घेऊया। त्यानंतर इकडे पाठीमागे तुम्ही पाहू शकता हे डेकोरेशन साहेबांनी बनवलेलं आहे आणि केळवण जे नाव आहे ना तेही नाव साहेबांनीच हाताने लिहिलेलं आहे, पण मोबाईलमध्ये ते उलटं दिसत आहे अक्षर, केळवण हे नाव आहे आणि हे डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, डेकोरेशन काय काय केलेलं आहे, आमच्याकडं कशा पद्धतीने केळवण केलं जातं ते आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी शेअर करणार आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, आवडल्यास एक लाईक जरूर करत जा। तर आमच्या भागामध्ये केळवणला गडगणेर बोलतात, परंतु गडगणेर बोलल्याच्या नंतर कोणालाही समजणार नाही, त्यामुळं मग मी केळवणच बोलत आहे, कारण की केळवण बोलल्याच्या नंतर सगळीकडे हे ओळखलं जातं केळवण कशाचं आहे काय। तर पहा आम्ही आता कशा पद्धतीने केळवण साजरं करणार आहे, सिंपल पद्धतीने ते आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आणि पहिल्याच वेळेस कोणाचं तरी केळवण मी करणार आहे आणि तुमच्याशी शेअर करणार आहे। तर चला आज दिवसभराचं काय रुटीन असेल तेही दाखवणार आहे। स्वयंपाकामध्ये आज आपण काय काय बनवणार आहोत तेही दाखवणार आहे, डिटेलमध्ये नाही दाखवणार, कारण की खूप सारे कामं आहेत घरामध्ये, त्यामुळं मग थोडं थोडं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला आज आपण मोदकची भाजी बनवणार आहोत। ज्याचं आज केळवण आहे त्याच्याच आवडीचे आज पदार्थ बनवणार आहोत। तर चला आज कोणकोणते पदार्थ बनवणार आहोत तेही दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पहा। तर चला आपण सर्वात आधी स्वयंपाक पाणी करून घेऊया आणि त्यानंतर मग केळवण कसं साजरं करायचं तेही थोडं थोडं मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल। तर चला आपण आता झटपट असे काम आवरून घेऊया। 6:30 वाजेपर्यंत आपले घरातले जे काम आहेत ते आवरून घ्यायचे आहेत, म्हणजे 7 वाजता बरोबर आपलं केळवणचा कार्यक्रम साजरा करता येईल आणि जेवणही सर्वांचे लवकर होतील, त्यामुळं म्हटलं आपण झटपट असे काम आवरून घेऊया। तर चला भरपूर साऱ्या तुमच्याशी गप्पा मारल्या, आता कामाला सुरुवात करूया। तर हरभऱ्याची डाळ आपण येथे 2-3 घंटे भिजून त्यानंतर तव्यावरती भाजायला ठेवलेली आहे। शेंगदाणे आणि तीळही चांगले भाजून घेतलेले आहेत। मोदक बनवण्यासाठी बेसन पीठही मळून ठेवलेलं आहे, सारणही बनवायचं आहे। त्यानंतर आपल्याला सर्व वाटणही बनवण्यासाठी येथे आपण सर्व साहित्य मस्त असे भाजून घेतलेले आहेत। तर चला आपण आता वाटणही बनवून घेऊया, त्यानंतर मोदक बनवण्यासाठी सर्व सारणही तयार करून घेऊया। तर सर्व साहित्य थंड झाले की लगेच आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। मोदक बनवण्यासाठी येथे आपण सारण तयार करून घेतलेलं आहे, यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालूया आणि त्यानंतर सर्व मिक्स करून घेऊया। तर तुम्ही पाहू शकतात मस्त असे आपण हे मोदक बनवून घेतलेले आहेत। आपल्याला हे मोदक बनवण्यासाठी 1 घंटा लागलेला आहे, कारण की याला जास्त वेळ लागतो। तर चला आपण आता भाजी फोडणीला टाकूया। तर येथे आपण भाजीमध्ये तेलाचे प्रमाण जास्त घेतलेले आहेत। लसूण ठेचून घेतला, त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ताही घालूया। लसणाचा थोडा कलर चेंज झाला की लगेच आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि हे वाटण आपण आता चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत या वाटणाला चांगल्या प्रकारे तेल सुटत नाही ना तोपर्यंत परतून घ्यायचं, तरच ही भाजी छान लागते आणि भाजीला तर्री पण येते। त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चम्मच हळदी पावडर, 2 ते 3 चम्मच आपण येथे कोल्हापुरी मसाला घातलेला आहे, त्यानंतर गरम मसाला 1 चम्मच घातलेला आहे। तर चला सर्व आपण आता मिक्स करून घेऊया। तर 10 मिनिटाच्या नंतर आपल्या ह्या मसाल्याला चांगल्या प्रकारे तेल सुटलेलं आहे। त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे, आपल्याला जेवढं पाणी घालायचं आहे तेवढं घालून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि भाजीला चांगल्या प्रकारे उकळी येऊन देऊया। भाजीला चांगली उकळी आली की लगेच त्यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर भाजीला उकळी आल्याच्या नंतर यामध्ये आपण आता मोदक सोडूया। तर भाजीमध्ये जेव्हा आपण मोदक सोडतो त्यावेळेस तुटू नये त्यासाठी बेसन पीठ मळत असताना त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं आहे, म्हणजे आपलं एकही मोदक तुटत नाही। तर तुम्ही पाहू शकता 10 मिनिटाच्या नंतर सर्व शिजून वरती हे मोदक आलेले आहेत। तर आपण आता गॅस बंद करून घेऊया। तर संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत, तर म्हटलं सर्वात आधी आपण आता देवपूजा करून घेऊया।
तर आपलं काही डेकोरेशन करायचं राहिलेलं होतं, तर म्हटलं आपण चला झटपट असं डेकोरेशन करून घेऊया. येथे मी जांभळीचे जे पानं असतात ना ते गार्डनमधून आणले, स्वच्छ पाण्याने धुतले आणि त्यानंतर म्हटलं काहीतरी थोडंसं वेगळं बनवूया. तर पहा अशा पद्धतीने माझं काम चालू आहे. तर मी सर्वात आधी सर्व स्वयंपाक आवरून घेतलेला आहे आणि म्हटलं अर्धा घंटा आपल्याकडे वेळ आहे, तेवढ्या वेळामध्ये जेवढं डेकोरेशन होईल तेवढं आपण करून घ्यायचं आहे. कारण की सकाळीही साहेबांनी अर्धं डेकोरेशन करून ठेवलेलं होतं, त्यामुळं मला खूप सारी मदत झालेली आहे. तर चला आपण आता डेकोरेशन कसं केलेलं आहे ते पुढं दाखवते. तर दीदीचं आत्ता एवढ्यात औक्षण करून घेतलेलं आहे. त्यानंतर तिच्या आईलाही औक्षण करायला लावलेलं आहे. महाराष्ट्रात नवीन लग्न ठरलेल्या वधूवरांचे केळवण करण्याची पद्धत आहे. हा विधी लग्नाच्या आधी केला जातो आणि अनेकदा लग्नाआधी नवरा नवरीला दोघांनाही मित्रमंडळी किंवा नातेवाईक केळवण करण्यासाठी आमंत्रण दिले जाते. काही ठिकाणी तर वधूवरांची आई वडीलसुद्धाही आग्रहाने बोलवले जातात. या केळवणासाठी गडंगनेर असाही दुसरा शब्द आहे. केळवण वधूवराच्या आवडीचे पदार्थ करून त्यांना खायला घातले जातात. प्रेमाचे प्रतीक म्हणून वधूवरांना एक गिफ्ट दिले जाते आणि भरपूर शुभेच्छाचा वर्षाव केला जातो. संसारासाठी उपयुक्त वस्तू ही भेट स्वरूपातही दिल्या जातात. तर सर्वांचेही फोटोशूट करून झालेले आहे. त्यानंतर आपण केळवणचीही रील बनवलेली आहे आणि तोही व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. रुक्मिणी पाखरे या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकतात. तर अशा पद्धतीने दीदीचं हे केळवण झालेलं आहे. तिच्या आवडीचे इथे आपण पदार्थ बनवलेले आहेत एकदम सिंपल पद्धतीने. तर तिला काय काय आवडतं तेवढेच पदार्थ तिला बनवलेले होते आणि पहा आता अशा पद्धतीने तिच्या आवडीचे पदार्थ आपण तिला खायला घालायचे आहेत. घरातल्या सर्व सदस्याने एकदम आवडीने असे पदार्थ तिला खायला घातलेले आहेत. मुलगी एकदा सासरी गेली की तिच्या आपल्या माहेरच्या कुटुंबाकडे येणे जाणे भेटीगाठी खूप कमी होऊन जातात. त्यासाठी मुलगी सासरी जाण्याअगोदर नातेवाईक मित्र मैत्रिणी तिला तिच्या कुटुंबाला जेवायला आमंत्रण देतात आणि छान असा पाहुणचार करतात. या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात आणि गप्पा गोष्टी होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लग्नाच्या गडबडीमध्ये लग्न घरातील लोकांना थोडासा आरामही मिळतो. तर दीदी बोलत होती आज काय हाताने खायची गरज नाही, कारण की घरातल्या सर्व सदस्यांनी इतकं पोटभर खाऊ घातलेलं आहे. ओम तू घाल ना बेटा, चल दीदीला घाल. हा पापड का घाली ना, पापड घाली ते घातलं होतं ना त्यांनी. पापड हात काढ खाली कर, हात खाली कर, इकडचा कमरावरचा हात तिच्याकडे बघ. खा म्हणा दीदी, खा आता. तर केळवणचा कार्यक्रम झालेला आहे. तर घरातल्या सर्व सदस्यांना आता मी जेवायला वाढते. तेवढ्यात ओमचं उड्या मारायचं चालू होतं, इकडे शूट चालू होतं त्यामुळं. तर आपली आता भाजी परत मी गरम करून घेतलेली आहे आणि सर्वांना आता ताटं लावून घेते. तर सर्वांना हॉलमध्ये जेवायला वाढलेलं होतं आणि पूर्वीच्या काळी लग्नामधल्या काही गप्पा गोष्टी सर्वांच्या चालू होत्या आणि ओमला मोबाईल पाहिजे होता. तो बोलत होता मोबाईल दिला तरच मी जेवण करेल. तर त्यासाठी मग त्याला मोबाईल दिला आणि जेवायला बसवलेलं आहे. दीदी आवडली का मग भाजी? ओम तू काय खातो? जबरदस्ती का? गरम गरम खाऊ घालायचे है ना.
आमच्या वेळेस तसंच होतं. शेवायचं भात. त्याच्यात दूध तूप. हा. जास्त करून भातच करायचे, भात खायला जायचं आहे हा. आणि एकच ताटात बसायची की लई. एकच ताटात सगळे. तर हॉलमध्ये सर्वजण जेवत आहेत आणि पहिल्या वेळेस मी पापड तळून घेतलेले होते थोडेच, कारण की बाहेरची जर हवा जर लागली ना तर ते पापड चिमले जातात. त्यामुळं तर म्हटलं आपण आता काही पापड तळून घेऊया. तर हे पापड आपण अपलम पापड आहेत, ते खूप खायला छान लागतात. बँगलोरमध्ये हे अपलम पापड जास्त प्रमाणामध्ये भेटतात आणि चवीलाही खूप छान लागतात. महाराष्ट्रामध्ये हे पापड काय भेटत नाहीत, तर आम्ही डीमार्टमध्ये गेल्यावर हे पापड आवर्जून आणतो आणि सर्वजण हे आवडीने खातात. इतके मस्त लागतात ना खूपच. तर झटपट असे आपण आता पापड तळून घेऊया आणि सर्वांना खायला देऊया, कारण की सगळ्यांना पापड अजून खायचे होते त्यामुळं. तर चला आपण आता सर्व पापड तळून घेऊया. तर मी मध्येच गॅस बंद केला आणि सर्वांना पापड वाढले आणि सर्व आता पुरुष मंडळीचं जेवणं झालेले आहेत. आता दीदीची आई आणि मी आम्ही दोघीच आता जेवायचं राहिलेलं आहोत आणि सर्वजण पहा इकडं किचनमध्ये वॉशिंग मशीन पाहण्यासाठी आलेले होते. वॉशिंग मशीन कसं आहे काय त्यांनी पाहिलेलं नव्हतं, त्यामुळं दीदीला त्यांना नवीन द्यायचं आहे, त्यामुळं ते म्हटले चांगले कपडे निघतात की नाही, सर्व माहिती त्याची विचारली आणि कोणत्या कंपनीचं घेतलं पाहिजे काय असंही विचारित होते. आणि केळवणचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.